दिलगिरी व्यक्त करेन. मात्र मेहनत तुमची सर्वांची आहे. मला फक्त नावं माहिती आहे, त्यांची नावं घेतो, राग मानू नका. कारण तुम्ही संपूर्ण एकत्र झालात आणि एकत्र येऊन ही स्पर्धा भरवल्या. तुम्हाला पुन्हा एकदा सलाम असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती गुरुनाथ पहिला चेंडू फेल केलं. समोर अशोक, सॉरी काशनाथ बघतला आपण पाहतोय. पहिला चेंडू गतीमध्ये भेट केला, स्लोवर रित्या चेंडू फेस केला मैदानाच्या आतमध्ये. काशनाथला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र निर्णय थोडासा चेंज पाहायला मिळतोय. कारण सातत्याने गेम प्लॅनिंग हे फार महत्वाचं असतं. कारण क्रिकेट असा खेळ आहे, सांघिक खेळ त्या खेळाला म्हटलं जातं. 11 खेळाडू ज्यावेळेस एकत्र येतात, 11 खेळाडू ज्यावेळेस 100% एफर्ट लावतात, त्यावेळेस तो संघ जिंकत असतो. कारण एखादी चुकी आपल्याला क्रिकेटमधून थोडंसं मागे घेऊन जाते. समोर काशनाथ, त्याला सामना करेल गुरुनाथ. सुंदर फटका, क्रिकेट मधला मादक सौंदर्य दाखवणारा. मात्र पॉइंट रिझन मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल टिपला गेला. विकेटचा पतन, पहिला धक्का, 0 धाव संख्येवरती खैरवाडी टीमला. डीजे मोरिया खऱ्या अर्थानं मध्यरात्रीमध्ये प्रेक्षकांना मनोरंजन करत असताना, इथून मात्र जर का मनोरंजनाचे संगीत वाजवल्या तर अजून प्रेक्षकांना मजा येईल. कारण प्रेक्षक याचसाठी येत असतात, मॅच पाहण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी. मात्र मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी डेंजरस फलंदाज आपण पाहतोय रामदास उघडा. छोटा पॅकेट बडा धमाका. आपण त्याचा जर्सी क्रमांक पाहिला 17 म्हणजेच 11. पंचाने सांगितलं लाईन खराब, इट इज अ वाईड चेंडू. अतिरिक्त स्वरूपात संघ पुढे सरकेल 1 अंकावरती. इथून मात्र डावाचा श्री गणेश झालाय. मात्र समोर रामदास चौफेर फटकेसाठी जाणला जातो. मात्र इथून तशा रीतीने खेळ करेल का गुरुनाथ आपले गोलंदाजाचं वर्चस्व गाजवेल. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळला नाही. कारण ज्या रीतीने फटका सजवायचा होता, आपण जर का पाहायला गेला अशा रीतीने जर का फटके सजवायचे असतात तर चेंडूवरती असलेली अचूक नजर, बॉल आणि बॅटमध्ये प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर मात्र तो शॉर्ट सिलेक्शन यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मात्र ते सर्व सूत्र जुळले नाही आणि तिथून तो डॉट चेंडू. पुढचा चेंडू समोर पुढवला. आपण पाहतो ऑन साईडला गॅप भरपूर मोठ्या, क्षेत्ररक्षण अंतर कापले. मात्र शेवटच्या मोमेंटला एफर्ट लाजवाब. मात्र इथून पंच सांगतील नशिबाची साथ, चेंडू फरार, धावा मिळतील 4. दरम्यान वामनजी सरांचं या ठिकाणी आगमन, तसेच आशिषजी भगत यांचं देखील आगमन झालंय. तर या आपल्या सरचे स्वागत या. आपल्या हक्काचं मैदान आणि आपल्या हक्काची स्पर्धा असं म्हटलं तरी हरकत नाही. खऱ्या अर्थानं पेशाने शिक्षक आहेत, तरी देखील बघा क्रिकेटची कितपत क्रेस आहे आपण पाहिलं गेलं तर. यावेळेस मात्र फटका सुंदर व्हीसेफ मध्ये, क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका आणि ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदळेल. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. रामदास उघडा 2 चेंडूवरती 2 चौकार. डेंजरस मी जरूर सांगितलं, 17चा खतरा, 17 त्याचा फेवरेट जर्सी क्रमांक आहे. मात्र यावेळेस फटका बसलाय आणि इथून पाहावं लागेल झेलची संधी आणि जबरदस्त झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन सांगून जाईल. रामदास उघडेची विकेट किती महत्वपूर्ण होती आणि इथून मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल जे वागेश्वर खैरवाडी टीमला. यावेळेस कबरती दुसरा झटका. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जे भोलेनाथ गाडेश्वर संजयचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी हे दुडण्या मयूरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ऑफिशियल कॉल असेल टॉस साठी मात्र रिपोर्टिंग करायच्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती सीताराम गुटिया चौकार षटकारासाठी जाणला जातो. मात्र इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय, मात्र त्याला साथ देईल ऍज अ ओपनर अशोक खैर. सिक्सर किंग ही ओळख राहिल्या. पहिल्या सामन्यामध्ये स्वतःला अंतिम चेंडूपर्यंत सिद्ध केलं. खऱ्या अर्थाने क्रिकेट असाच खेळा.
आपण जर का पाहिलं गेल्या चढाव उतार, दुःख आनंद या सर्व गोष्टी या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेट खेळाने आम्हाला भरपूर मित्र परिवार दिलाय. आपण जरी का पाहिलं गेल्या सातत्यानं या खेळानं भरपूर मैत्रीपूर्ण आपल्याला असंख्य असा परिवार दिलाय. आणि स्पर्धेचा आपण जर का उल्लेख केला गेला फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषक आपण जर का पाहिलं गेले भरवण्याचं एकमेव कारण आपण पाहिलं गेलं कैलासवासी स्वर्गीय राजेंद्र गुट्या अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका बेल्या याच्या स्फूर्तीला उजाला देण्यासाठी त्यांची आठवण प्रत्येकाच्या मनात या आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात राहावी यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली मेहनत घेतली संपूर्ण आयोजन वर्गानं आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण भरपूर लोकांना सांगितलं की ही स्पर्धा होणार नाही या गाडेश्वरच्या मैदानावरती स्पर्धा होणार नाही या मात्र आयोजकांना मी सलाम करेन ज्या रीतीने स्पर्धा करून दाखवल्या. कारण बोलणं सोपं असतं, करून दाखवणं फार कठीण असतं आणि ते करून दाखवलं आपण पाहतोय आणि त्याचं सर्व श्रेय जाईल फ्रेंडशिप आणल्यामुळे ग्रुपला आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला सुरुवात. यावेळेस मात्र बबन डुमण्या पहिला चेंडू डॉट फेकलाय. पहिलं षटक गुरुनाथनं फेकलं, दाबा कर्ज केला फक्त आणि फक्त 9 धाबा आणि त्यामध्ये 2 सफलता म्हणजे फार चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात डॉट चेंडून. यावेळेस मात्र वन्स अगेन्स्ट इथून मात्र बॅटची लिडिंग एज लागली होती का हा देखील प्रश्न विचारला होता मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. टॉस साठी आले गेलेत बघा दोन्ही टीमचं मी पुन्हा एकदा कौतुक करेन. इनिंग ब्रेक मध्ये सांगितलं होतं मात्र इनिंग ब्रेकच्या अगोदर आलेत, तुमचं पुन्हा एकदा कौतुक असेल. आयोजकांना विनंती करेन की आपले पवित्र शुभ असते टॉस संपन्न करायचा आहे जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. यावेळेस मात्र ब्लॉकलचा चेंडू होता, अतिशय सुंदर फटका ऑनसाइडला, लॉंगॉनला थोडंसं फंबल, लगेच सिंगलला डबल मध्ये आणि इथून फेकी थोडीशी खराब आणि 2 धावा सहजरीतीने कंप्लीट. डगआउट मध्ये थोडासा चिंतेचा विषय कारण त्यांना देखील माहिती आहे अशोक खैरच्या बॅटला जोपर्यंत चौकार षटकारांची भूक लागत नाही तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्यांना माहिती आहे अशोक खैरच्या बॅटमधून जर काही एखादा षटकार आला तर त्यानंतर षटकाराचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र तो षटकार कधी येणार यासाठी प्रयत्न करेल का बबन पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी पंचांच्या अपेक्षेचे निर्णय आपण पाहू शकाल. इथून मात्र हा डॉट चेंडू फार चांगली गोलंदाजी. टॉस जिंकला गाडीश्वर टीमला. फर्स्ट फिल्डिंग साठी मात्र त्यांना आमंत्रण दिलं झालं आपण पाहतोय आणि बॅटिंग साठी मात्र इन्व्हाइट केले जाईल खऱ्या अर्थाने ही दोन्ही टीमला. पुढचा सामना इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र सामना देखील तेवढाच महत्वाचा. अद्यापर्यंत 11 बनल्यात 2 विकेटच्या मधल्यामध्ये. लॉंगांचं क्षेत्ररक्षण पुढे सरकलाय, खराब क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीतीने कंप्लीट झाल्यात. एका धावेसाठी संघर्ष केला जातो मैदानाच्या आतमध्ये कारण दोन्ही टीम्सला माहिती आहे सामना 3 षटकांचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे, अद्यापर्यंत मोठे फटके आले नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये रामदास उगडेने 2 चौकार ठोकले, त्यानंतर विकेट जसा बाहेर गेला त्यानंतर थोडासा धावसंख्येवरती मात्र अंकुश लावला गेला आपण पाहतोय. बबन डुमण्या यावेळेस मात्र पुढचा चेंडू फेकण्यास सज्ज होईल. यावेळेस मात्र बॅटच्या प्रॉपर टायमिंग आपण जुळलं नाही मात्र विकेट क्षेत्ररक्षण चुकी करतोय लॉंगांचा आणि चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी शानदार चौकार. कोणत्या प्रेक्षक वर्गाला जर का सापडला असेल तर एक माणुसकीचं नातं जपत तो फोन त्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर मोबाईल म्हटलं तर त्यामध्ये सर्व गोष्टी असतात, आपण पाहिलं गेले डॉक्युमेंट्स असतात, अनेक साऱ्या गोष्टी असतात. जर का कुणाला सापडला असेल तर एक माणुसकीचं नातं जपत असताना तो मोबाईल मात्र त्यापर्यंत पोहोचवायचा आहे. जो कोणी तो मोबाईल घेऊन येईल त्याला मात्र बक्षीस जरूर दिलं जाईल आपण पाहतोय. 2 षटकांचा आपण जर का विचार केला गेला संघ जाऊन पोहोचलाय 17 अंकावरती आणि अंतिम षटक काशीनाथ समोर सीताराम गुटिया. यावेळेस मात्र चेंडू कमी आहेत आणि मात्र धावबांसाठी संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू अंतिम आपण पाहतोय. 17 बनल्यात. ब्लॉकॉलचा चेंडू होता आपण पाहतो, आनंद कारपेंटने फटका समजावलाय. एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न पैकी पाहावे लागेल अचूक आणि इथून मात्र पंचांकडे दादने पंचाने मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केले आपण पाहिलं गेलं आणि इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आपण पाहतो टेक्निकल रूम मध्ये श्री इव्हेंट लाईव्ह
ची टीम सज्ज आहे आणि त्या ठिकाणी मात्र चाचपणी केली जाईल. तिसरे पंच आमचे प्रकाशदादा चौधरी यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व आहेत आणि इथून मात्र तिसरे पंचांचा निर्णय येईल आणि त्या निर्णयानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल त्या ठिकाणी मात्र काय घडलं काय बिघडलं, दूध का दूध पाणी का पाणी, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही यात मात्र शंका नाही कारण उत्तम क्लिअरिटी आणि क्वालिटी आपण पाहिलं गेल्या श्री इव्हेंट लाईव्ह ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय आणि तिसरे पंच जरूर आपल्याला डिसिजन पोहोचवतील. फलंदाज मात्र सेफ राहील, नॉट आउट म्हणजे नशिबाची साथ आणि टोटल धाबा मिळतील या चेंडूवरती 2 आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकलाय 19 अंकाबद्दल. अजूनही पहिल्या पूर्वार्धातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून खैरवाडी संघाचे पाठीराखे विचार करत असतील या 5 मध्ये अजून जर का 11 ते 12 धावा बनल्या तरी देखील त्यांच्यासाठी फायटिंग टोटल स्कोर उभा राहील कारण गोलंदाजी त्यांच्यासाठी देखील फार चांगली आहे. मात्र इथून पाहावं लागेल गोलंदाज काशीनाथ कशा रीतीनं 5 चेंडू फेस करेल. फुलर लेनचा चेंडू होता मात्र यावेळेस विकेट किपरला चकवा दिलाय, बॅकअप सुंदर आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट. निर्णयाची अपेक्षा राहील, पंच सांगतील इट इज अ नो चेंडू, नशिबाची साथ 1+1 अशा मिळतील या टोटल 2 धावा. शेवटच्या क्षणाला या चुका मात्र औषधची वाडी टीमला भरपूर काही सांगून जातील कारण समोर खैरवाडी संघ आहे. ज्या खैरवाडी संघाने 3 षटकामध्ये 17 बनवल्या होत्या, अंतिम षटकामध्ये 30 बनवल्या होत्या आणि यावेळेस देखील अशोक खैर मैदानाच्या आतमध्ये जर का तशा रीतीने खेळ राहिला तर जरूर धावांचा डोंगर उभा केला जाईल आणि तसं घडेल का. यावेळेस मात्र ऑनसाइडला गॅप मोठी आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, मात्र शेवटच्या मुवमेंटला थोडंसं लेझिक क्षेत्ररक्षण राहिले गेले आणि या 2 धाबा जीवांच्या आकांत्याने प्रयत्न केले जातात कारण अशोक खैरला देखील माहिती आहे एखादा षटकार जोपर्यंत बॅट वरती येत नाही तोपर्यंत मात्र त्याची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही कारण असं वैशिष्ट्य असतं जोपर्यंत एखाद्या खेळाडू आपले चौकार षटकार ठोकत नाही तोपर्यंत मात्र त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात आणि तसंच चित्र अद्यापर्यंत अशोक खैरचं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कारण डगाडूमध्ये देखील चिंतेचा विषय निर्माण झालाय, मोठे फटके येत नाही विकेट देखील जात नाही आणि इथून पाहावं लागेल गोलंदाज फार चांगले गोलंदाजी करत असताना काशीनाथ औषधवाडी टीमसाठी. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, अतिशय सुंदर फटका, लॉंगांदा क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट आणि इथून मात्र 2 धाबा देखील सहज रीतीने कंप्लीट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला 25 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धातील अद्यापही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल, या 3 मधून एखादा षटकार जर का आला 30+ धावसंख्या पाहायला मिळेल. इथून पाहावं लागेल कारण अशोकचा बॉडी लँग्वेज आपण जर का पाहायला गेला एक धडधाकट बॉडी लँग्वेज त्या कारणास्तव थोडासा मात्र त्याला देखील आपण जर का पाहायला गेला घाम गाळावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेनचे चेंडू वारंवार फेकले जातात, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाही इथून मात्र सीतारामला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण डबल सिंगल वरती सातत्याने प्राधान्य दिले जाते. संघ जाणून पोहोचला 26 अंकावरती आणि अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडू गणित सीताराम घोटिया कशा रीतीने बॅटिंग करेल आपण जर का पाहायला गेला क्षमता भरपूर मात्र समोर काशीनाथ त्याच्या अगेन्स्ट ते सिद्ध करणं एवढं सोपं राहील का. यावेळेस मात्र आपण पाहायला गेला शरीराचा भेद घेणारा चेंडू मात्र इथून दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र पाहिले जाईल पंचांचा फिंगर अप आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करत आणि इथून मात्र टेक्निकल टीम मात्र सज्ज होईल. आपण पाहतो तिसरे पंच प्रकाशदादा चौधरी आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रनआउट साठी मात्र हा रेपर घेतला जातोय. फलंदाज या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल आणि हा करारा झटका अशोक खैर या इनिंग मध्ये बरसला नाही कारण अशोक खैरचा वैयक्तिक खेळ आपण पाहायला गेला 9 चेंडू फेस केले त्यामध्ये 1 चौकार आपण जरूर पाहिला मात्र अवघ्या 13 धावा बनवल्या गेल्या आणि इथून मात्र उर्वरित आता फक्त
एका चेंडूचा खेळ बाकी. समोर फलंदाज सुरेश खैर. अंतिम चेंडूवरती जर का चांगल्या फटक्याची मोहर लावली तर एक चांगलं सन्मानजनक धावसंख्या पाहायला मिळेल. 26 बनल्यात. या चेंडूवरती किती धावांचा आकडा पाहायला मिळेल, किती धावांचा टार्गेट सेट होईल आणि दुसऱ्या फेरीतील जे सामने होतील त्यामध्ये देखील ज्या संघाचा आयोस्कर राहील तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. ज्या संघाचा कमी स्कोर राहील तो केवळ संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. म्हणजे हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह राहील मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकणं तेवढंच महत्वाचं असेल, मात्र रणरणनं जर जिंकला तर ते फार उत्तम राहील, कारण तो संघ कुठे का होईना अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजे आज संपूर्ण रात्रीमध्ये केलेली मेहनत थोडंसं मात्र मेहनतीला यश प्राप्त होईल. अंतिम चेंडू समोर सुरेश खैर. क्षमता मात्र सिद्ध करावं लागेल, तर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न तो देखील करेल. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतो ऑन साईडला फटका सुंदर या सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि थोडंसं मात्र फंबल. 2 देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस पाहावं लागेल 3 धावा कंप्लीट झाल्यात. चौथीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र रनआउटचा स्वीकार आणि या 3 धावेने संघ पुढे सरकला. यावेळेस मात्र 29 या अंकावरती आणि सन्मानजनक धावसंख्या बनवली. येणारे 18 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची गरज. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गाडेश्वर ही जोडण्या. इन ऍक्शन मध्ये 2 संघ पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय गाडेश्वर टीमने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जसा सामना समाप्त होईल आपण दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया फेरबद्दल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. आमचे परम मित्र याच विभागातील एक बुलंद आवाज द व्हॉइस ऑफ वाघाजोड्या अमोल जिबीर. मी तुर्तास सांगतो कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा फ्रेंडशिप ग्रुप अनलिमिटेड फ्रेंडशिप चषक 2026 एशिया अंतरप्रभा. धन्यवाद. स्वप्नील आणि त्यानंतर मोरिया डीजे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. सामना मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो एका सेटला वागेश्वर एलवन खैरवाडी आणि त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करतो अष्टविनायक क्रिकेट संघ औषाची वाडी. येणारी बॉल असतील 18 आणि उत्तर अर्थामध्ये धावा बनवायच्या त्या 30 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करत. औषाची वाडी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानावरती दाखल करा, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो खैरवाडी संघानं शतरक्षण देखील लावलं गेलंय. एक चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा आज खऱ्या अर्थानं आपल्याला गाडेश्वरच्या मैदानावरती पाहायला मिळतो. आयोजकांनी पाहिलेलं स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरत असताना पाहायला मिळतोय आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं त्यांची अतुलनीय मेहनत ही खऱ्या अर्थानं आज पणाला लागली गेली आहे. दमदार असं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा संपन्न करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या सध्या पार पाडत असताना आपण पाहतो. आज पहिली रजनी या स्पर्धेचे पाहतोय. 10 संघ आमने सामने लढताना आपण पाहिले, त्यामध्ये जर का पाहायला गेलं तर 5 संघ मात्र स्पर्धेतून बाहेर व्हावं लागले आणि त्याचनंतर 5 संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका साईडला पण पाहतोय काशीनाथ इंदोळ आणि सोबतीला बबन डुमने ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनल्या जातील का डिफेंड केला जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जोर आपण पाहतोय. तुडुंब असं प्रेक्षक वर्गांना भरलेलं सजलेलं असं हे मैदान. प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा एक स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. विकेट किपर बबननं लागोपाठ 2 झेल पकडले. रमेश उघडे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असणाऱ्या इथे आपण पाहतोय खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी निश्चित पाहायला मिळतं. आडव्या बॅटना मिड विकेटला उडवला. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट बबननं ठोकलाय. पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा चौकार.
बघा म्हणजे अजूनही इमानदारी माणुसकी जिवंत आहे. जो मोबाईल हरवला होता खैरवाडीचे राजेश खैर ज्याने तो आमच्यापर्यंत आणून दिला. थँक्यू सो मच मित्रा. तर तुझ्यासाठी छोटंसं बक्षीस असेल आयोजकांच्या माध्यमातून ते घेऊन जायचं आहे. तबेली फटका पसला जातो. बॉडीवरती चेंडू आदळला जातोय. धावचीची संधी होती. शतरक्षक तैनात होता तिकडे. चांगलं शतरक्षण राहिलं. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीने 5 वरती संघ पोहोचला जातोय. पहिलं षटक P1चं फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोविंद कवटेला पण पाहतो. वेगाचा बेदात बादशाह म्हणून या गोलंदाजाची ओळख अनेक स्पर्धेमध्ये राहिल्या. मात्र याही मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. धावसंख्या रोखावी लागेल. सामना ही तितकाच महत्वाचा. इथे आपण पाहतो फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये इतिहास रचायचा असेल तर मग इथून गोलंदाजाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. प्रत्येक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ऑनसाईडला खेळायचा होता काशीनाथला, मात्र फटका फसला जातो. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तांमध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची संख्या निश्चित पाहायला मिळतोय. विली चांगला फटका पाहायला मिळतो. मात्र इष्टांच्या मागे चुका. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची पाहणी केली. मात्र तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावपलकेवरती पुढे सरसावली जाईल. धावपलकेवरती नजर फिरवली तर अगदी 6 वरती संघ पोहोचला जातो. बबननं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि त्यानंतर जशी काशीनाथला स्ट्राईक मिळाली 2 चेंडू मात्र निर्धाव केले होते. आणि त्यानंतर इष्टांच्या मागे चुका बबन पारदीच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. बॅकअप दमदार राहिलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र चेंडूवरती अगदी आपण पाहिलं होतं. फटका फसला. मिस टायमिंग शॉट. शतरक्षक तैनात होते तिकडे. मात्र चुका पाहायला मिळतात. साधा सोपा जेल होता. बबन डुमनेचा जेल सोडलाय आणि इथून मात्र या जेलची किंमत मोजावी लागेल का तर इथून खैरवाडी संघाला हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. ज्या वेळी फलंदाजाचा जेल सोडला जातो त्यावेळी त्याच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळत असते. बबन डुमनेचा जेल सोडलाय आणि या संघाचा सुपरस्टार खेळाडू, संघाचा कॅप्टन म्हणून ज्याला सातत्यानं म्हटलं जातो आणि बबनच्या माध्यमातून आता इथून चांगली फटकेबाजी केली जाईल का. 8 वरती संघ पोहोचलाय. षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स समोर खेळले. फटका फसला जातो. अजून एक धाबेली. टायमिंग पाहावं लागेल. शतरक्षक तैनात होत्या. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जेल सोडल्यानंतर मिळतील या चेंडूवरती 4 धावा. षटक क्रमांक संपला जातोय. पहिला संघाची धावसंख्या 12 वरती. तर नक्कीच अमोल खऱ्या अर्थानं ज्याने आम्हाला मोबाईल आमच्यापर्यंत पोहोचवला राजेश खैरवाडीचे त्यांना विनंती असेल की यायच्या व्यासपीठावरती आपला देखील आयोजकांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. म्हणजे अजूनही अमोल आपण जर का पाहिलं ना तर माणुसकी आणि इमानदारी आज जाणून जिवंत आहे हे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. कारण त्याला मोबाईल सापडला आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत तो पोहोचवला. आयोजकांच्या माध्यमातून त्याचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने अशी फार कमी व्यक्ती असतात जे मात्र इमानदारी दाखवतात. खऱ्या अर्थाने शुभम चौधरी त्याचा तो मोबाईल होता. गाडीश्वरचे एक सुपरस्टार खेळाडू आहे आणि त्याचे शुभ असते मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. राजेश खैर खऱ्या अर्थाने असे फार कमी लोक असतात जे आपल्या आयुष्यामध्ये इमानदारी दाखवतात आणि आज त्याची इमानदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या इमानदारीचा हा मोबदला म्हणून त्याचा हा सन्मान आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं अभिनंदन. जबरदस्त इमानदारी दाखवली आपण पाहतोय आणि लक्ष होती या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना रंगला जातोय खैरवाडी आणि औषधवाडी या दोन संघादरम्यान. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आमचे परम मित्र अमोल जिबीर. धन्यवाद. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपलं देखील आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं जो प्रेक्षक वर्ग होता मात्र त्याने तो मोबाईल आणून दिला. अगदी तुझं पुन्हा एकदा मी स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सामना तितकाच महत्वाचा. मैदानाच्या आतमध्ये बबनला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाल्या. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धाव वाढती धावसंख्या 13 वरती पोहोचले गेले. म्हणजे आजपर्यंत आपण पाहायला गेलं तर काही धावसंख्येची गरज आहे मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल. बबनचा जेल सोडल्यानंतर एक चौकार या ठिकाणी आपण जरूर पाहिला होता. कॉपी बुक स्टाईलनं फटका सजवला होता. शतरक्षक तैनात होता. फेकी भरपूर खरा पाहायला मिळतो. बॅकअप चांगलं राहिलं होतं. इष्टांच्या मागे आपण पाहिलं होता इथे रामदास या शतरक्षकाला आपण पाहिलं होता मात्र त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एका धाबेला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जाता. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती पोहोचला गेली. म्हणजे अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. षटकातील अगदी आपण पाहतोय 4 चेंडूंचा उर्वरित खेळ बॅलन्स असेल आणि बबन डुमनेला देखील माहिती आहे हा सामना महत्वाचा. जेलही सोडलाय आणि तिथून मात्र चांगले प्रयत्न त्याला करावे लागतील. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न ऑल ऑन द कार्पेट मिड विकेट लाईनला शतरक्षक तैनात आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. धावचीतची नामी संधी गरज होतील का हा प्रश्न चिन्हात जरूर इथून काशीनाथला विचारला जाईल.
ज्या ठिकाणी सिंगल मिळत होती दुसऱ्यासाठी प्रयत्न केल्या आणि धावचेच्या स्वरूपामध्ये पहिला झटका लागला जातो. अष्टविनायक क्रिकेट संघ औषधवाडी टीमला पहिला धक्का. काशीनाथ इंदोळा बॅक टू द डगआउट. माझी हिमेव क्या बात आहे. मोर्या डीजेच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांचे अजूनही मन जिंकले जातात आणि प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थानं आवाज देखील मैदानाच्या बाजूने देखील येतो. अजूनपर्यंत स्पर्धेचा मजा घेत आहेत. मैदानाच्या चारही बाजूला खचाखच भरलेलं असं मैदान खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून तुमचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बाळूला आपण पाहतोय डावकुरी हाताचा विस्फोटक फलंदाज. या फलंदाजाला आपण अनेकदा पाहिला, चांगला केलंय त्याच्या माध्यमातून राहिला. मात्र या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये सापडला जातो. संघाची धावसंख्या 16 वरती पोहोचला. अजूनही 14ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक क्रिकेट संघ औषधवाडी संघाला इथे उत्तरार्धामध्ये खैरवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. चांगली गोलंदाजी सीताराम गुटे या गोलंदाजच्या माध्यमातून केली जातात. समोर बाळूला आपण पाहतोय. बाळूसाठी पहिला चेंडू अगदी पाठवरती आदळला जातो. धावचीची संधी इथून जरूर पाहायला मिळते. मात्र फलंदाज अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाचं डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. स्क्रीनवरती चेक केला जाईल. इथे आपण पाहतोय स्विरलेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भरवली गेल्या जेवण जुगऱ्या यांना जरूर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांनी मात्र स्क्रीनवरती डिसिजन दिला. स्क्रीनवरती चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये चौधरी सरांचा इशारा नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. एक सिंगल कन्वर्ट केली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचला जातोय. 30चं समीकरण होतं. असं वाटत होतं की गोलंदाजी करत असताना खैरवाडी संघाच्या बाजूने एकतर्फी हा सामना फिरेल. मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं. येणारे 8 बॉल आणि विजय करतात 13 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये औषधवाडी टीमला 8 चेंडू 13 धावा. एखाद मोठा फटका आला तर मग सामना पूर्णपणे औषधवाडी संघाच्या बाजूने फिरेल. इथून डॉट चेंडू आले, विकेट संपन्न केल्या तर मग सामना आपल्याला पाहायला मिळेल वागेश्वर एलवन खैरवाडी या संघाच्या बाजूनं. मात्र चित्र कोणत्या रीतीनं पाहायला मिळेल हे पाहणं तितकंच महत्वाचं. मैदानाच्या आतमध्ये बबन तयार ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार, जर 2 चौकार आपण पाहिलेत सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याचनंतर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं राहिली. सीताराम पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्याकरता तयार. पुलरलेनचा बॉल समोर केले जातात. क्षेत्ररक्षक तैनात जिथे आपण पाहतो बाबूला दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धोक्याची घंटा. इथून फलंदाज बाद होईल. धक्का दुसरा. औषधवाडी टीमला बाळू बॅक टू द डगआउट. चिराणी माझी हिसो गुरुनाथ नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली होती. दुसरीसाठी निघाले गेले होते. बब्बनना स्ट्राईक घेणं महत्वाचं होतं आणि त्या अनुषंगाने मात्र बालूनं तो ट्राय केला होता. मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पकडले गेला आणि तिथून मात्र विकेट संपन्न करावी लागली. नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या धावफलकेवरती 18 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. ऑनसाइडला भिरकावला. शतरक्षक नाही. नो मास स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. बॉल सीमा रेषा पार. धावा मिळतील चेंडूवरती 4 आणि 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 22 पोहोचला औषधवाडी संघ. चला खैरवाडी संघ विनंती असेल पहा. नाईट स्पर्धा आहे त्या कारणास्तव आपण उशीर करायचा नाहीये. जास्त काळ टीम मीटिंग घ्यायची देखील नाहीये. कॅप्टनना विनंती असेल येणारे बॉल असतील 6 आणि उत्तरार्धामध्ये अजून औषधवाडी टीमला बनवायचे आहेत 8 धावा. 6 चेंडू 8 धावा प्रयत्न करावे लागतील.
गोलंदाजी करत असताना खैरवाडी टीमला प्रयत्न करावे लागतील. फलंदाजी करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ औषधवाडी टीमला आता प्रयत्न इथून चांगले झाले खैरवाडी संघाचे तर मग सामना इथून जिंकला जाईल खैरवाडी संघाच्या माध्यमातून आणि इथून प्रयत्न चांगले झाल्या तर मग सामना जिंकला जाईल औषधवाडी संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाजी मार्कवरती ऍक्शन मध्ये इथं आपण पाहतोय सुरेशला मात्र संघाच्या संघटनेकडनं सुरेशवरती विश्वास दाखवलाय. चेंडू नाही तर आज सामना तुझ्या हातामध्ये दिलाय. इथून मात्र प्रयत्न चांगले केले गोलंदाजी करत असताना तर मग सामना खैरवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पहिला बॉल तिसऱ्या षटकामधील अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. खराब चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. धावफलकेवरती 23 त्या आकड्यावरती जरूर पाहायला मिळेल. आधीच 13वा महिना खऱ्या अर्थानं आपण पाहतो धावसंख्या कमी आणि त्यामध्ये खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सुरेशच्या माध्यमातून 6 मध्ये 8चं समीकरण होता 6 मध्ये 7चं समीकरण राहिलं जातं. औषधवाडी त्याच्या विरोधामध्ये खेळणारा खैरवाडी संघ फटका चांगला पाहायला मिळाला होता. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात होते. फेक आज चूक आली होती. क्रिस्टनच्या मागे चुका पाहायला मिळतात. बबनच्या माध्यमातून टारेक हिट करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहत होता. कदाचित चेंडू स्टार्टवरती आदळ असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 3 धावा वेगाने कन्वर्ट केला. गुड रनिंग बिंडू द विकेट. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 26 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. 5 चेंडू 4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करत असताना. सुरेश या गोलंदाजाला डॉट चेंडू फेकावा लागतील. विकेट घ्यावा लागतील. विकेटच्या तलाशामध्ये जावा लागेल तर हा सामना खैरवाडी संघाच्या बाजूने निश्चित पाहायला मिळेल. फटका चांगला पाहायला मिळतो. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नोमा स्टँड मध्ये चेंडू लँड होतोय. दुसऱ्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केल्या. आता मात्र जर का पाहायला गेलं तर सामना जवळ आपण पाहतोय औषधवाडी संघाच्या बाजूने फिरला जातोय. 28 बनल्या गेल्यात. 2 धावेची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ बॅलन्स असेल 4 आणि विजयाकरता धावा बनवायच्या 2. इथून 2 धावा डिफेंड केल्या तर मात्र गोलंदाजी करत असताना खैरवाडी संघ हा सामना विजय प्राप्त करेल. इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या तर सामना औषधवाडी संघ विजय प्राप्त करेल. अडब्या पाटने खेळायचा होता. पाडवरती चेंडू आदळला जातो. अपील पहा मैदानाच्या आतमध्ये केले जाते. अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी पाहायला मिळतो. मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केले जातं. बॅटकट चेंडू अगदी आपण पाहतो बॅटला लागला जातो आणि त्याचनंतर एक धाव इथून वेगाने कन्वर्ट केले जातात. स्कोर इज लेवल. संघाची धावसंख्या धावफलकेवरती 29 बनल्या गेल्यात. अवघ्या एका धावेची गरज. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि एका धावेची गरज. गोलंदाजी करत असताना सुरेश या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये सामना मात्र जरूर त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पहिले 2 चेंडू आपण जे पाहिले होते ना मात्र त्या चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नव्हती आणि त्यामध्ये पहिला चेंडू खराब आला होता. त्याच्यानंतर 3 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तिथून मात्र चांगली धावसंख्या बनवली गेली होती औषधवाडी संघाच्या बाजूनं. 3 चेंडू आणि अवघ्या एका धावेची गरज. एक धाव डिपेंड केली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना पडला असेल. क्रिकेट म्हटलं तर सरण्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. डिफेन्स क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल कन्वर्ट आणि सामना जिंकला अष्टविनायक क्रिकेट संघ औषधवाडी संघानं. अभिनंदन. हार्ड लक टीम. खैरवाडी संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडस कौतुक. चला गाडेश्वर संघ कॅप्टनना विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यात क्षेत्ररक्षण मात्र आपण लगेच सजवून घ्या. फलंदाजी